जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे. प्रफुल्ल लोढा नाव समोर आलेलं आहे. आपले एकेकाळचे निकटवर्ती आहे. आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोढा तसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही. आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हे त्यांनी घेतलेलं होतं. मी आपल्याला ते फोटो दाखवतो. तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत. सगळेच आहेत. म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल. इथे बघा हे अध्यक्ष आहेत जयंतरावचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत. दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत, पवार साहेब आहेत. आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या, तो 10 वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला. मी शिवनेरी बंगल्यावर होतो, मागच्या वेळेला मंत्री होतो, त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तो फोटो असेल. पण त्यानंतर यांनी अनेक पक्ष बदलले. आता पवार साहेब आहेत, हे तर आपले मोठे नेते आहेत. त्याच्यासोबत तर अशी चर्चा करतो की आता काय करतात काय नाही तर काही समजतच नाही मला. तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे. इथे पवार साहेब बरोबरही आहे, पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून. आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, आता बघा उद्धवजींबरोबर हा स्वतः चालून राहिला आहे. उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याच्या बरोबर आहेत. अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत. म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते, त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे. हा फोटो अजितदादा बरोबर त्यावेळेचा आहे, पण आमच्या याला काही आक्षेपाचं कारणच नाही. हा बघा आता हा अजून परत एक फोटो बघा, हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोंडाला मास्क लावून. हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे. हा पण फोटो माझा तर 10 वर्षापूर्वीचा फोटो आहे, जुन्या बंगल्यातला. तो दिसतोय बंगला तिथे सगळा, शिवनेरी बंगला. म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे बघा जामनेरचे लोढाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्र त्यांना पादाक्रांत करायचं आहे की काय. असे गहन चर्चा ते दोघे जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत. म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये. हे आंबेडकर साहेब आहेत. आता गेल्या वेळेच्या लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं, त्यांच्या पक्षात ते गेले होते, त्यांच्यासोबतचा फोटो आहे. हा फोटो त्यांच्यासोबत आहे, आंबेडकर साहेबांच्या सोबतचा. आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल, मला काहीच म्हणणं नाहीये. आता हा सुप्रियाताईंबरोबरचा फोटो आहे. अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग? हा सुप्रियाताई आमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे. त्याची सवय आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची. मग मी आक्षेप घेतला का? या लोकांचा संबंध कुठे काही हँडकॅप्स लावला का? पण मला काहीतरी मूर्खासारखं बळबळायचं, वेड्यासारखं बळायचं. आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणतायत, आमच्या पक्षाच्या काही लोकांबद्दल म्हणतायत, हे त्याबद्दल बोलतायत. मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना, आपल्याबद्दल खूप लोक बोलतात. मग याला काय म्हणायचं? आता या लोढांचं जर प्रेस आपण कॉन्फरन्स बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत, शिव्या देत आहेत, वाटेल तसं बोलतायत. प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले, खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय. सकाळपासून लोक मला पाठवतायत. आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन, मला वाटतं हे इतके त्याचं काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही. खरं म्हणजे काय झालं, सगळ्यात दूर अपयश, कुठे यश नाही. आता सत्तेपासून दूर फेकले गेले, भाजपात येऊन अगदी लोटांकडे घालत घालत आले, त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे, खराबच झालेली. एक तर सगळं आजारपण आणि सगळं अपयश राजकारणातलं. त्यामुळे हा म्हणून सगळ्या द्वेष भावनेने पछाडलेला आहे. काही झालं की गिरीश महाजनबरोबर होता. आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतो, खडसे बरोबरचे फोटो त्याचे. पण मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये. हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसेचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्षांनी काय काय बरळला, काय काय बोलला, त्याने तर मागणी केली ना. आता हे म्हणतात त्याची एसआयटी नेमा मागणी करा. प्रफुल्ल लोढांनी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला, ही आत्महत्या आहे का याचा मर्डर आहे. सांगितलं, त्यांना ओपनच सांगितलं, मी नाही म्हणत, हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा खून केला म्हणून. आता त्याचे कारण मी सांगत नाही, मला नाही बोलायचं. त्यावेळेला मी खडसेंबरोबर राहत होतो.
मी त्याच्यासोबत असायचो, मला त्याबद्दल बोलायचं नाही, मी इतक्या खालच्या लेवलचा माणूस नाही. पण खडसेंनी बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आता काय सगळंच गेलंय ना, आता कशाला एवढी बडबड करतात विनाकारण. काही झालं की त्यांना उठता बसता शुक्ल म्हणजे मीच दिसतो त्यांना, आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. मला इतक्या खालच्या थराला अजिबात जायचं नाही. पण त्यांनी कळायला पाहिजे. काल त्यांनी सीएम साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला, आपल्या मीडियाला दाखवला. माझा तर प्रफुल्लवरचा फोटो टाकला. कशासाठी तुम्ही उद्योग करतायत? सगळ्यांना यांचे फोटो आहेत ना, मग यांना काय म्हणायचं? यांना म्हणू का मी हे त्या प्रकरणामधले आहेत म्हणून? सगळ्यांना म्हणू असं नाहीये. पण बोलताना वगैरे आपण त्याला थोडस जीभ आवरली पाहिजे आपली, आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे, मला असं वाटतं. त्यामुळे कुठे हा विषय नाही. त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. सगळ्या त्या चौकशा सुरू आहेत. ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल, त्याचं बोलणं झालं असेल, काय असेल त्याचा काय संवाद असेल, त्याचे काय संबंध असतील, ते सगळे समोर येत आहेत, आलेले आहेत. त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे? जो करेल तो भरेल ना. पण त्यावरून जामनेर कनेक्शन, गिरीश महाजनचं कनेक्शन, त्याचा फोटो त्याच्यासोबत. अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना, तुमच्या नेत्यांचे. मग आम्ही त्यांच्याबद्दल बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून? इतके काही मूर्ख होत का? पण असा मूर्खपणा करू नका. तुमच्या पण जवळ राहिलेला आहे, अनेक नेत्यांना अनेक पक्षांमध्ये गेलेला आहे, तर हे लोढा नावाचं हे प्रकरण काय नाही? काय नेमकं तो इथल्या आमच्या गावातल्या पौरगावाचा कार्यकर्ता आहे साधा. तो कुठे पदाधिकारी नाही, कुठे काही नाही, कुठे काही नाही. पण पांढरेकडे कपडे घालतो, सगळीकडे फिरत राहतो. सगळ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आतापर्यंत, आणि सगळ्या नेत्यांबरोबर फिरतोय. इकडे गिरीश महाजन, तिकडे मुख्यमंत्री. अरे कशाला तुम्ही बडबड करतायत? कशासाठी बडबडतायत तुम्ही या गोष्टी सगळ्या? तुमच्या फोटोची सीबीआय चौकशीची मागणी केली संजय राऊतांनी, तो फोटो टाकला. हो, मग आता हा 10 वर्षापूर्वीचा माझा फोटो आहे. मग आता उद्धवजींची चौकशी करा. पवार साहेबांची करता का? सुप्रियाताईंची करता का? जयंतरावची चौकशी करता का? कुणाची करता? म्हणजे कोणी कोणावर फोटो काढला मग त्याची लगेच चौकशी. मग तुमच्या फोटोचं काय करायचं? सत्यनारायण करायचा फोटो समोर ठेवून? मग काय करायचं? फडणवीसांच्या हस्ते सन्मान केला गेला प्रफुल्ल लोढांचा. अहो, आता एखादा माणूस आला, प्रवेश केला, तर सगळ्याचा सन्मान होतो. त्याला काय एवढा काही विषय आहे का? आता यांनी नाही केले का? यांनी पण इथे पवार साहेबांनी त्याचा सन्मान केला पक्षात घेतलेला. लोढाला कोणी घेतला पक्षामध्ये? त्यांनीच घेतला. त्यांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता ना. तिकडे वंचितवाले त्यांनी पण सत्कार केला आंबेडकर साहेबांनी. इकडे स्वतः ताई होत्या आमच्या, सुप्रिया ताई सोबत त्यांच्या. आता या गोष्टीला काय अर्थ आहे का? पण याचा आमचा आक्षेपच नाही या गोष्टीवर. आम्ही याला काही चुकीचं असं म्हणतच नाही. फक्त आमचा फोटो दिसतो. मग तुम्ही एवढ्या गहन चर्चा करतायत, जयंतराव नेता असे करतात की जसं की सगळं महाराष्ट्र जिंकता का दोघी मिळून, अशा गहन चर्चा करतायत स्टेजवर बसून. मग तुम्ही त्याला स्टेजवर बाजूला बसून गप्पा करतायत अध्यक्ष असताना, मग तुम्हाला चालतं? उद्धवजी तुम्ही सोबत चालतायत दोघे जण, मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का काही? नाही, मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. मला कोणावर यांच्यावर आरोप करायचा नाहीये. फोटो लोक असे असतात की सगळीकडे काढतात, सगळ्यांसोबत फोटो काढतात. एक बटन दाबलं तर संपूर्ण देशात प्रफुल्ल लोढांचा मागचा व्हिडिओ दाखवला त्यांनी. तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल लोढा त्यावेळेस बोलले होते की गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक. मला वाटतं त्याचं डोकं तपासायचीच गरज आहे. आता मी परत काय सांगू? ज्या माणसात काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे, बेस असला पाहिजे. मूर्खासारखं बळायचं, काही बडबड करायची. आता काय असेल तर दाखवून मोकळं जावं ना. 4 वर्ष झाले आपण बोंबलतो एवढे. कोणाचं नाव सांगतायत, कधी कोणाचं नाव घेतात, कधी कोणाचं नाव घेतायत. तुम्ही अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना. तुम्ही निशाणा धरा, सांगा. तो म्हणे ईडी लावायची. आता तुमची ईडी लागली, तुम्ही जेलमध्ये जाऊन आले, काय काय भोगलं, किती वेळा आमचे पाय धरले. जाऊ दे, कशाला बोलायला लावता? बोलायला का लावू? 2 मंत्री भाजपचे असे संजय राऊत म्हणतात. आणि अशा पद्धतीने ट्रॅपमध्ये अडकून तुम्ही पक्ष बदल करायला भाग पडला असं म्हणतात. सगळे मी सांगतो. काल वडट्टीवर काय म्हणले असतील, राऊत काय म्हणतायत, मला वाटतं की समोर आणावं ना. समोर आणा की दाखवा असं कुठेतरी. हे बघा, आता त्यांना इतकं अपयशित चाललेलं आहे. ते नोवेअर झालेले आहेत. लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत, मतदार स्वीकारायला तयार नाहीत. सगळं अपयश त्यांचं इतकं वाईट झालेलं आहे की ते त्यांच्याच तिघांमध्ये एकमत नाहीये. तिघच आपसापसामध्ये मारामाऱ्या करतायत. महापालिकेत निवडणुकाचा डोळा सगळ्यांचा त्यांच्यावरच आहे की आता आपलं काय होईल. आणि त्यामुळे हे लोक अस्वस्थ झालेले आहेत. मग काही कुठे काही आता कुठे नाशिकचं काय ट्रॅप काय आहे? काही नाही. कुठे काय काही नाही. फक्त आहे ते नाना पटोले. हे बघा माझ्याकडे काय त्याच्यात दे ना अध्यक्षांकडे. तुम्ही द्या अध्यक्षांकडे. तुम्ही एका पक्षात जबाबदार नेत्यात. काही नाही.
कुठे काय झालं? म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांमध्ये काहीतरी बदनामीकारक बोललं की मग ते भडक बोललं किंवा त्याला प्रसिद्धी मिळते, हे प्रकार सध्या सगळे चाललेले आहेत. मला काही कळत नाही खडसेंबद्दल. तर त्यांचं डोकंच तपासावं लागेल. म्हणजे ते तपासासारखं राहिलेलं नाही ऍक्च्युली, ते फार गॉन झालेलं आहे. पण काय वारंवार वर्षानुवर्ष एकच विषय. मागच्या काळात बदलो शिडी, माझी ईडी लावा, लागली तुमची ईडी, गेला तुमचा 3 वर्ष आत गेला. कुठे आली तुमची शिडी? कोणती शिडी आहे? म्हणजे नाहक बदनाम. आपल्याकडून राजकीय याचं काही वाकडं होऊ शकत नाही, मतदारसंघात पडू शकत नाही, आपण त्याला जिल्ह्यामध्ये शोध देऊ शकत नाही, कुठे हरवू शकत नाही. मग सगळ्यात सोपा मार्ग काय? बदनामी करायची आणि मग फक्त हवेत गोळीबार. हे माझ्याकडे शिडी आहे. अरे दाखव ना बाबा, दाखवा काय तुमच्याकडे. तर ते काय नाही, अरे आत्ता होती हो, कुठे गेली? हरवली. अशी कशी काय हरवली? अशी हरवते का कोणाची शिडी? म्हणजे इतकं बालिश स्टेटमेंट, बालिश गोष्टी ते त्या ठिकाणी करतायत, तरी पण भोगतायत. सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत. इकडे अडकले की वरती लोटांकडे घालतात, पाय चाटतात, परत खाली येतात. कशासाठी उद्योग करतायत? तुमचा निकटवर्तीय झाल्यापासून प्रफुल्ल लोढाने 5 ते 6 वर्षात 50 ते 60 कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे, असा प्रश्न पण आता खडसेंनी मोजली असेल मालमत्ता, मला माहित नाही. त्यांनी तपासावं, त्यांनी मागणी करावी, कशी आली, काय आली. तो तुमच्याबद्दल बोलला लोढा, हा तो फार घाण दहशत बोललेला आहे. मी एकही शब्द सांगू शकत नाही. त्या बाबतीमध्ये गाडीमध्ये म्हणतो मी राखेल टाकत होतो, याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कोण आली? त्यांनी मागणी केलेली आहे. मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा. आम्ही म्हणतो का ती चौकशी करा म्हणून? ते लावतो एसआयटी. मी त्याच्याबरोबर होतो त्यावेळेला, मला नका बोलायला लावू. पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत, आम्ही इतके खालच्या थराला उतरणार लोक नाही आहेत. तुम्हीच म्हणत होते मी राखेल टाकून फिरत होतो, फटफटीमध्ये. आता एवढं कुठं झालं? तो लोढा तेच म्हणतोय. हे मागचं बोललेलं 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, की यांनी आणलं कुठे एवढे पैसे. त्याचं म्हणणं तेच आहे. अरे तुम्ही दोघं एकमेकाची चौकशी करून घ्या. आता त्याचं त्यांना माहित कोणते ट्रॅप लावले, काय ट्रॅप लावले. तर त्याच्यावर सगळे ट्रॅप लागलेले आहेत. त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलेले. त्याचं सगळं कन्व्हर्सेशन आलेलं आहे. कशाला विरोधी पक्ष लोकांना ट्रॅप लावणार आहेत? तुमच्यावर आरोप भरपूर आहेत. तुम्हाला ट्रॅप लावायची काय गरज आहे? तुमच्यावर आरोप आहेत, सगळे ओपन आरोप आहेत. तुमच्यावर काय ट्रॅप लावायची? सुरुवातीच्या काळामध्ये तो इथे आरोग्याचं काम करतात, पहरून खेड्यापाड्यावर पेशंट घेऊन जायचं गावाला, त्यांना मदत करतात. खरं आहे, खोटं नाहीये. पण त्यानंतर मग तो दारू प्यायला लागला, व्यवस्थाधीन झाला आणि सगळं तारतंत्र्य असून बिघडलं. सरळ विषय. त्याच्या परिवाराने आज आपली भेट घेतली, नक्की काय चर्चा झाली या भेटीत? नाही, चर्चा काही त्याचं एवढं भाऊ की त्याला मदत करा, आम्हाला काहीतरी त्यातून सोडवा. आम्हाला असं काहीच माहित नव्हतं काय चाललंय काय नाही मुंबईमध्ये. आम्हाला वाटलं कामानिमित्त जातात का, असं त्यांनी मला सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.